अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। एप्रिल 2026चा पगार मार्गी जिल्हा परिषद शिक्षकांना अनुदान वितरण सुरू। महत्त्वपूर्ण परिपत्रकसुद्धा आपण समोर पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्यातील जिल्हा परिषदांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी एप्रिल 2026 महिन्याचा पगार भत्ते तसेच निवृत्ती वेतनासाठी आवश्यक अनुदान वितरित करण्याचे आदेश जारी केले आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून प्रलंबित असलेल्या वेतनाच्या प्रश्नाला मोठा दिलासा मिळणार आहे। संचालनालयाने जारी केलेल्या दिनांक 27 एप्रिल 2026च्या आदेशानुसार सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पातून मंजूर करण्यात आलेल्या निधीतून एप्रिल महिन्याचा खर्च भागवण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे। वित्त विभागाकडून मंजूर झालेल्या अनुदान नियोजन अधिनियमाच्या अधीन राहून ही रक्कम जिल्हा परिषदांना वितरित करण्यात येत आहे। शिक्षकांना मोठा दिलासा। या निर्णयामुळे राज्यातील हजारो जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांचा पगार लवकरच त्यांच्या खात्यात जमा होण्याची मार्ग मोकळा झाला आहे। विशेषतः एप्रिल महिन्याचा पगार रखडल्यामुळे निर्माण झालेली आर्थिक अडचण आता दूर होण्याची शक्यता आहे। अनुदान वितरणाची प्रक्रिया संचालनालयाने स्पष्ट केली आहे की उपलब्ध तरतुदीनुसार विविध लेखाशिक्षकाखाली निधी वितरित करण्यात आला आहे। या अंतर्गत प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य, जिल्हा परिषदांच्या शाळांसाठी वेतन अनुदान, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, निवृत्ती वेतन खर्च या सर्व बाबीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। जिल्हा परिषदांना जबाबदारी। राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संबंधित निधी तातडीने वितरित करून कर्मचाऱ्यांच्या वेतन अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे आता स्थानिक पातळीवर कोणतीही विलंबनाची कारणे राहणार नाहीत असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। पार्श्वभूमी: गेल्या काही महिन्यांपासून शाळा प्रणालीतील तांत्रिक अडचणीत निधी वितरणासाठी विलंब आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे शिक्षकांचे वेतन वेळेवर मिळवण्यात अडचणी येत होत्या। यामुळे शिक्षक संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। पुढील दिशा: शासनाने आता स्पष्ट तरतूद करून निधी उपलब्ध करून केल्याने येत्या काळात वेतन वितरणाची प्रक्रिया नियमित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तसेच शाळा प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती आहे। निष्कर्ष आहे, एकूणच एप्रिल 2026च्या पगारासाठी निधी वितरणाचा निर्णय हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार असून प्रलंबित वेतनाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत। परिपत्रक पाहण्याबद्दल हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबेसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। निधीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक। हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबेसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता।